हाय फ्रेंड, तर आजचा डे 33. तर मी बऱ्याच दिवसाच गॅप घेतला. शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेलेच होते. थोडं बिझी शेड्यूल आणि तब्येत रेग्युलर रुटीनमध्येच लागते, तब्येतचा प्रॉब्लेम. चला तर मग आपण वर्कआउट हा नेहमीच मी वर्कआउट हा नेहमी चालू ठेवला आहे. फक्त व्हिडिओ 1-2 दिवस लेट होत आहे किंवा मग शॉर्ट रेग्युलर टाकते मी. त्यामुळे तुम्हीसुद्धा योगा हा कंटिन्यू करा. या पद्धतीने आपण स्टार्टिंगला वॉर्मअप करतो. वॉर्मअप झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं वॉर्मअप, नंतर अल्टरनेट टू टच, साईड टू टच, अशा पद्धतीने आपलं रेग्युलर जो रुटीन आहे त्या पद्धतीने आपल्याला योगा आहे तो कंटिन्यू करायचा. अशा पद्धतीने मंडूकासन हे सुद्धा कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला. डेली रुटीनमध्ये एक्सरसाइजला तुम्ही 10 ते 15 मिनटं जरी दिलेत तरी खूप होतात. डाएट प्लॅन हा मी आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्या नेक्स्ट रुटीनमध्ये ॲड करणार आहे. एक्सरसाइजसोबत डाएटसुद्धा कसं घेतलं जाणार आहे याची पण मी तुम्हाला माहिती लवकरच प्रोव्हाइड करणार आहे. स्टार्टिंगला या पद्धतीने करायचं आहे तुम्हाला. धनुरासन म्हणतात त्याला. या पद्धतीने शॉर्टमध्ये मी तुम्हाला एक आसनाची पूर्णपणे ती माहिती देण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हीसुद्धा सपोर्ट आणि तुम्हाला जे काही जाणवेल ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. या पद्धतीने एक्सरसाइज कंटिन्यू करायचे आहे. मर्कट आसनचे प्रकार आपण करतो आहे. मर्कट आसन रिलॅक्सेशनसाठी खूप जास्त असं बेनिफिट आहे. आणि लास्टला ब्रिज म्हणतात त्याला, सीटबंद आसन, त्यानंतर चक्रासन, त्यानंतर सिटिंग आसनामध्ये आपण रेग्युलरमध्ये ज्या काही एक्सरसाइज घेतो त्या 30-30 मिनटं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक एक्सरसाइज हे 30-30 सेकंद करायची आहे. या पद्धतीने आपल्या बॉडीला याचा फायदा नेहमी आणि नक्कीच होतो. फक्त आपण डेली रुटीन हे केलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला स्ट्रेचिंग करायची आहे. एक्सरसाइज सोबत आता मी डाएटसुद्धा फॉलो करते आहे. सो मी तुम्हाला माझी डाएटविषयी माहिती देणार आहे. या पद्धतीने पुढे सुद्धा कंटिन्यू करायचं आहे. थोडं मानेची स्ट्रेचिंग या पद्धतीने. या पद्धतीने लागते एक्सरसाइज. लास्टला अनुलोम विलोम हे आपण 4 ते 5 मिनटं कंटिन्यू करायचं आहे, कारण याचा फायदासुद्धा आपल्या बॉडीला होत असतो. अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी हे लास्टला आपण 2-3 मिनटं जरी केलं तरी स्टार्टिंगला 2 मिनटं 3 मिनटं करायचं आहे आणि त्याचं टाईम पुढे वाढवत चालायचं आहे. या पद्धतीने ओंकार जप, लास्टला ध्यान. तर अशा पद्धतीने मी आजचं वर्कआउट कंप्लीट केलं आहे आणि शॉर्टमध्ये तुम्ही बघू शकता. चला तर मग भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.